हे बघा, मनोज जरांगे निव्वळ गावंढळ आणि कुठतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे. कुणावरही आरोप करायचे. सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे. एसआयटी आहे, सीआयडी आहे. आता मला तर वाटतं मनोज जरांगेला एसआयटीचा आणि सीआयडीचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला निष्पत्ती. हे बघा, मनोज जरांगे निव्वळ गावंढळ आणि कुठतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे. कुणावरही आरोप करायचे. सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे. एसआयटी आहे, सीआयडी आहे. आता मला तर वाटतं मनोज जरांगेला एसआयटीचा आणि सीआयडीचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि